ओम शांती. 21 मे 2024 शिवबाबांची महावाक्ये. आजची मुरली आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, शिवबाबा वंडरफुल पिता, टीचर आणि सद्गुरू आहेत. त्यांना स्वतःचे कोणी पिता नाहीत. ते कधी कोणाकडून काही शिकत नाहीत. त्यांना गुरुची आवश्यकताच नाही. असे आश्चर्यचकित होऊन तुम्ही त्यांची आठवण केली पाहिजे. प्रश्न आहे, आठवणीमध्ये कोणती नवीनता असावी जेणेकरून आत्मा सहजच पावन बनू शकेल? उत्तर आहे, आठवणीमध्ये जेव्हा बसता तर बाबांकडून शक्तीची किरणे खेचत राहा. बाबा तुम्हाला पाहतील आणि तुम्ही बाबांना पाहाल. अशी आठवणच आत्म्याला पावन बनवू शकते. ही आठवण अतिशय सोपी आहे, परंतु मुले वेळोवेळी विसरून जातात की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. देही अभिमानी मुलेच आठवणीमध्ये स्थिर राहू शकतात. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, कोणत्याही ॲक्टरसोबत रावण ईर्ष्या करेल, विघ्न आणेल, वादळामध्ये घेऊन येईल, तर त्याला न पाहता आपल्या पुरुषार्थामध्ये तत्पर राहायचे आहे. कारण प्रत्येक ॲक्टरचा पार्ट हा ड्रामामध्ये आपापला आहे. हा अनादी ड्रामा पूर्वनियोजित आहे. दुसरी पॉईंट आहे, रावणाच्या मतावर ईश्वराच्या अमानतमध्ये खयानत आणायची नाही. सर्वांमधून मोह काढून पूर्णतः ट्रस्टी होऊन राहायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव एकरस मूडद्वारे सर्व आत्म्यांना सुख, शांती, प्रेमाची ओंजळ देणारे महादानी भव. स्पष्टीकरण आहे, तुम्हा मुलांचा मूड सदैव खुशीचा एकरस राहावा. कधी मूड ऑफ, कधी मूड खूप खुश असे नको. नेहमी महादानी बनणाऱ्यांचा मूड कधीच बदलत नाही. देवता बनणारे अर्थात देणारे. तुम्हाला कोणी काही देवो, परंतु तुम्हा महादानी मुलांनी सर्वांना सुखाची ओंजळ, शांतीची ओंजळ, प्रेमाची ओंजळ द्या. तनाद्वारे सेवेसोबतच मनाद्वारे अशा सेवेमध्ये बिझी राहा, तर डबल पुण्य जमा होईल. स्लोगन आहे, तुमच्या विशेषता प्रभू प्रसाद आहेत. यांना फक्त स्वतःसाठी वापरू नका, वाटा आणि वाढवा. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.